हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांचा सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचा धुमधडाका सुरू आहे। गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक मोहीम सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असून आज मिरज येथे रिक्षासेना आणि शिवसेनेच्या 2 शाखांचे उद्घाटन करण्यात आले। रेल्वे स्टेशन येथे शिवसेना प्रणित रिक्षासेना आणि प्रताप कॉलनी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले। या शाखेचे नियोजन शिवसेना मिरज शहर संघटक असलम बाडवाले, प्रताप कॉलनी, राखेल डेपो मिरज शहर संघटक असलम बाडवाले, आल्फिया मेनुद्दीन खान, महिला आघाडी शहराध्यक्ष मिनाज गावशेख, महिला आघाडी उपाध्यक्ष मेनुद्दीन खान, शाखाध्यक्ष साहिल गोलंदाज, उपाध्यक्ष मोहम्मद अली शेख, गटप्रमुख रोहन गोसावी, गटप्रमुख सरफराज मुश्रीफ, सलमान शेख, बाबू रेड्डी, बाबू पानवाले, राजू गायकवाड, करण कागळे, वाशिम बाडवाले, योगेश कांबळे, दिनेश माने, साकीर काझी, अरबाज नरगुंदे, राशिद जिंदी यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, शिवसेना मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, शिवसेना मिरज तालुका उपप्रमुख दीपक पाटील, शिवसेना सांगली उपतालुका प्रमुख रोहन कोळी, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत, शिवसेना मिरज शहर संघटक पांडुरंग लोहार, शिवसेना मिरज शहर उपप्रमुख उमेश आयरेकर, सचिन कोळे, सूरज डावरी, अब्दुल मोमीन, शिवसेना उपशहर संघटक बाबू रेड्डी, सरफराज मुश्रीफ, राजू गायकवाड, सलमान शेख, रिक्षासेना मिरज शहर अध्यक्ष हैदर पठाण, उपशहर अध्यक्ष बरकत मुजावर, योगेश कांबळे, बाबू पानवाले, ओंकार कदम, ओंकार निर्मळे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही आज या ठिकाणी मिरज शहरात धूमधडाक्यात शिवसेना शाखेचे उद्घाटन घेत आहोत। त्याचबरोबर आज रिक्षासेना याची शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। आज या ठिकाणी आमचे मिरज शहर संघटक असलम बाडवाले यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची रणधुमाळी जोरजोरात चालू आहे। त्याचबरोबर सन्माननीय तानाजीदादा सातपुते यांचंही आम्हाला या शाखेसाठी मदत झालेली आहे। त्याचबरोबर आमचे रोहन कोळी, दीपक पाटील, तालुका प्रमुख विश्वासदादा कांबळे, बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका शाकिराताई जमादार, बाबू रेड्डी, सलमान, बाकी सगळे कुणाचं नाव राहिलं तर ठीक आहे, तरी पण आपण सगळ्यांनी ताकदीनं इथून पुढं शिवसेनेचं काम जोमात करायचं आहे। तर नुसतं शाखा उद्घाटन करून बोर्ड लावला म्हणजे शिवसेनेचं काम झालं नाही। गोरगरीब जनतेची कामं करायची आहेत आणि कामं करून येणारी जी विधानसभा आहे त्यामध्ये आपल्याला तानाजीदादा सातपुते यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे। त्यासाठी जेवढी ताकद लागेल जिल्हा प्रमुख या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे। तुमची कुठलीही अडचण असेल तर एखादं काम नाही तर कधीही मला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता। तुमच्या फोनची पहिली रिंग मी उचलणार आहे आणि तुम्हाला होईल तेवढी माझ्याकडून मदत करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।